नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, मस्त असं मी आपणास चकली भाजणीचं पीठ दाखवलेलं आहे। तर आपण चकली कशी बनवतात, ती कशा प्रमाणात, मी किती काय काय प्रमाण कसं घेतलेलं आहे, तर आपण आता चकलीची रेसिपी पाहायला घेऊया। चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया। बघा, चकली करण्यासाठी आपण पाणी घेतलंय। पहिलं ते पाणी छान असं उकळी आलंय। मी हे 2 टोप मापाने पाणी घेतले, तर 3 टोप मापाने ह्याच मापाने मी पीठ घेणार आहे। असं मापाने केले का छान होतं। आता आपल्याला ह्यामध्ये तीळ घालून घ्यायचे। तीळ मी 2 चमचा घेतलाय, ओवा 1 चमचा घेतलाय, चवीनुसार मीठ, आपल्याला लाल तिखट मसाला। मी 3 टोप हे पीठ घेतल्यामुळे 3 टोप म्हणजे 3 चमचे लाल तिखट मसाला घेतलाय। हळद नाही घालणार आहे। आणि हे फक्त 1 टेबलस्पून आहे ना, कांदे पोहे खातात तेवढंच तेल घेतलेलं आहे। जास्त तेल तुम्ही घातलं तर तुमचे चकल्या फसफसतील, त्यामुळे जास्त तेल वापरू नका, प्रमाणात घ्या। आता आपल्या ह्याला अजून हे थोडंसं व्यवस्थित मसाला यामध्ये उकळू देऊया, शिजू देऊया छान। हे बघा, मस्त असं झालेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं करून आधी पीठ घालून घ्यायचंय, एकदम घालू नका। आणि हे प्रमाण मी बरोबर घेतलेलं आहे। 2 टोप पाण्याला 3 टोप पीठ, अशा प्रकारे हे मी पीठ घेतलेलं आहे। आता बारीक गॅस करून आपल्याला हे पीठ सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता हे मी पीठ सर्व एकजीव करून घेते व्यवस्थित। आता आपल्याला गॅस बंद करून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलाय, कारण हे गरमच आहे, त्याच्यामुळे गॅस चालू नाही ठेवायचा, नाही तर पीठ जळलं जाईल तुमचं। त्यामुळे गॅस आपण कसं मोदकाला कसं भागवतो त्याच प्रकारे हे चकलीला भागवायचं। आता हे मी व्यवस्थित करून घेते अजून। हे बघा, आता आपण पीठ हे छान असं भागवलेलं आहे। गॅस पण बंद करून घेतलाय आणि गॅसवरचं उचलून आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे दुसरीकडे। आणि आपल्याला नंतर 2-3 मिनिटांनी मळायला घ्यायचं। आता मी हे झाकण मारून ठेवून देते, चांगलं ते म्हणजे भागलं जातं पीठ। आपण मोदकाचं कसं भागवतो त्याप्रमाणे हे भागलं जाणार। मग 2-3 मिनिटांनी करायला घेऊया। हे बघा, आता आपल्याला 5-1 मिनिटं होऊन गेली, पीठ गरमच आहे, तरी पण आता आपल्याला हे गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। हे बघा, प्रथम आपण गरम गरम आहे ना, त्यामुळे पेल्याचा वापर करून या सर्व गाठी मोडून घ्यायच्या। आता हे सर्व मी गाठी मोडून घेते आणि मग आपल्याला पाण्याचा हात लावून लावून मळून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित प्रमाणाची मी पाणी घातलेलं आहे, तरी पण सुकं सुकं वाटतं ना, तर पाण्याचा हात लावून, पाणी नाही घालायचं, पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं। आणि एकदम सुकं वाटलं तर जरासा पाण्याचा थपका मारायचा। आता हे मी व्यवस्थित करून घेते। हे बघा, आता मी ह्या सर्व गाठी मोडून घेतलंय आणि आपल्याला पाण्याचा असं जरासा हात लावून असं, हे बघा पीठ व्यवस्थित झालंय की नाही। हे बघा, आता आपल्याला फक्त पाण्याचा हात लावायचा, गरम गरम आहे त्यामुळे आपल्या हाताला चटका बसतो, त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। आता मी थोडं पाण्याचा हात लावून अशा प्रकारे पीठ मळून घेते, मग भेटते तुम्हाला। पूर्ण आपण पीठ मळून घेऊया। छान असं आपण पाण्याचा हात लावून लावून मळून घेतलंय। चकली करताना पण आपल्याला मळून मळून घ्यायचंय, तोपर्यंत तेल तापत ठेवेपर्यंत आपण हे थोडा वेळ झाकून ठेवायचं, जेणेकरून थोडा वेळ पीठ येईल। मी नंतर करायला घेते, तेल बिल सगळं तयारी करेपर्यंत आपला तेवढा वेळ निघून जातो। हे बघा, आता आपण एक 5-1 मिनिट झाले, ह्यातला आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे। हे झाकून ठेवायचं नंतर, आणि असं थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं। हे मी मळून घेते, मळूनच घ्यायचं यामध्ये टाकताना। हे बघा, आपण असा हा गोळा मळून घेतलाय, मस्त झालाय। आता आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे। साच्यामध्ये टाकण्यापूर्वी ह्यामध्ये मी हे बघा असं तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण साच्याला। खाली पाती असते ना, त्याला पण आतून तेल लावून घेतलंय। आता आपल्याला ह्यामध्ये हे घालून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी झाकण लावून घेते। हे बघा, आता आपण चकली पाडायला घेऊया। पहिला असं गोल करून घ्यायचं, नंतर असं करून व्यवस्थित, हे बघा
तुम्हाला मोठ्या छोट्या काय पाहिजे असतील तसा चकली अशी करून घ्यायची आणि कडा आहे ना ती चिटकवायची, नाही तर ती तेलामध्ये निघली जाणार। अजून एक दाखवते, हे बघा, पहिला असा हा गोल करून घ्यायचा, नाही तर मधला भाग पोकळ असतो ना तो चांगला दिसत नाही, मध्ये पहिलं व्यवस्थित हे करून घ्यायचं असतं। हे बघा अशा प्रकारे आता मी या चकल्या थोड्या गाळून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते। हे बघा आपण चकल्या गाळून झाल्यावरती ना कडा आवर्जून चिटकवा, नाही तर ती निघली जाते। हे बघा अशी आहे ना ही कडा चिटकवून घ्यायची। आता मी अशा प्रकारे बाकीच्या पण करून घेते। हे बघा अशा प्रकारे आपण करून घेतलेत। आता आपल्याला तेल तापत ठेवलंय, ते तळून घेऊया। हे बघा आता आपलं हे तेल तापलेलं आहे, आपल्याला त्यामध्ये चकली सोडून द्यायची। हे बघा काविळीचा वापर करायचा, त्यात मावेल तेवढीच सोडायची, जास्त सोडून दाटी दाटी करायची नाही। बघा आता यामध्ये मी 5 सोडून घेतलेले आहे आणि जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला ती हलवायची नाही। आणि आता गॅस फास्ट आहे ना, अगदी किंचितच फक्त बारीक करा। एकदम तुम्ही बारीक केलं ना तर तुमच्या चकल्या नरम होतील आणि एकदम फास्ट केला तर चकल्या करपतील। तर आता अगदी किंचित मी बारीक करते, कारण खूप तेल तापलं तर त्या करपणार, त्याच्यामुळे किंचित बारीक करायचं। हे बघा आता आपली ही एक बाजू कशी हे सगळं आता वरती व्यवस्थित आलेलं आहे, तर आपल्याला ह्यांना पलटी करून घ्यायचं आहे। आता ह्या मी पलटी करून घेते। हे बघा आणि हे बुडबुडे आहेत ना ते थंड होईपर्यंत आपल्याला चकली भाजू द्यायची। बघा मग अल्टी पलटी करून आपल्याला चकल्या भाजून घ्यायच्या अशा प्रकारे। हे बघा अशा प्रकारे आपली चकली भाजली गेलेली आहे, बुडबुडे पण बऱ्यापैकी पूर्ण असे शांत झाले की आता आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये झाऱ्यामध्ये गाळून घ्यायचं तेल आणि नंतर आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायचं। तर अशा प्रकारे मी बाकीचे पण घालून घेते। हे बघा अशा प्रकारे चाळणीत ठेवायची। हे बघा अशा प्रकारे आता पुन्हा आपण भाजून घेतोय। एक बाजू झाली, वरती आल्यावरच पलटी करायचं। लगेच तुम्ही नरम नरम असताना पलटी केल्यानंतर तुमच्या चकल्या वाकड्या होऊन जाणार, त्यामुळे एक बाजू झाल्यावरच पलटी करून घ्यायचं आणि मग भाजून घ्यायचं आणि अल्टी पलटी करून मग भाजून घ्यायची चकली पूर्ण। हे बघा असे बुडबुडे थंड झाले की समजायचं आपली चकली भाजली गेली आणि मग आपल्याला ते असे काढून घ्यायचे। आणि बघा कलर पण किती छान आलाय आणि कात्री कात्री पण छान आलेले आहेत। आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व करून घेते। हे बघा आता चाळणीमध्ये सर्व काढले, चाळणीमध्येच काढून घ्यायचे जेणेकरून तेल निथळतं। आता अशा प्रकारे मी बाकीच्या सर्व करून घेते चकल्या। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मंडळी, हे बघा आपण तेलामध्ये जेव्हा चकली सोडतो तेव्हा काविळत्याचाच वापर करायचा, म्हणजे आपल्या हातावर तेल उडणार नाही। आपली सेफ्टी ही आपल्यालाच करायला हवी। तर चला आता अशा प्रकारे मी सर्व चकल्या करून घेते। हे बघा मंडळी छान असे मी आपणास चकल्या करून दाखवलेल्या आहे। भाजणीचं पण सुरुवातीलाच मी रेसिपी दाखवलेली आहे आणि चकली करताना पण प्रमाण वगैरे व्यवस्थित घेऊन चकल्या बनवलेल्या आहे आणि खूप छान चकल्या होतात। मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा एकदम कुरकुरीत अशी आपली चकली झालेली आहे, तुम्ही आवाज पण ऐका आणि खायला पण एकदम चविष्ट झालेली आहे। या ज्या प्रमाणात मी जे दाखवलेले आहे चकली भाजणीचं प्रमाण, त्या प्रमाणात जर तुम्ही चकली केली तर चकली एक नंबर होते। आपण पण माझं ते म्हणजे जे प्रमाण दाखवलेले त्याप्रमाणे करा आणि चकली बनवताना जे पीठ भागवताना जे प्रमाण घेतलेलं आहे, 3 टोप आपला वापर केलेला आहे, टोपांचा पाण्याचा वापर केलेला आहे, टोपांचा पिठाचा वापर केलेला आहे। तशा प्रकारे छोट्या टोपाचा किंवा छोट्या वाटीचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे छान खमंग एकसारखी दिसणारी चांगली काटे असणारी चकली आपण करू शकता। बघा मस्त असं चकल्या झालेल्या आणि काटे पण बघा किती छान आलेले आहेत। तर आपण पण नक्की करा अशा प्रकारे। हे बघा मंडळी छान अशा कुरकुरीत खमंग अशा मी आपणास चकल्या करून दाखवलेल्या आहेत। अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते। आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका। चला तर आता इथेच थांबते। मस्त खा स्वस्त राहा। आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।